आणि बघ जरा भाजी आता मला सांगता येत नाहीये काही, पण मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो आणशील आणि म्हणशील मी भाजी आणली. एक लाईक झालाच पाहिजे आणि बघूया त्यांच्याशी बोलून बघूया आपण काय बोलतात ते. तुम्हाला सगळ्यांना आमच्या ईश्वरीला काहीतरी सांगायचं आहे. वेलकम टू न्यू ब्लॉग. व्हेरी वेलकम. आणि प्राजक्ता मोबाईल मध्ये मशगूल आहे. ईश्वरी आणि मी चाललोय सायकल फिरवायला प्लस हे प्राजक्ताचं काम करायला. किती किलो कांदे आणि किती किलो बटाटे काय सांगू शकशील? बघा आता कसे आहेत ते, 2-2 किलो 1-1 किलो कसे पण महाग. तरी आणा 1-1 किलो तर पाहिजेच आहेत ना. 1 किलो कांदे 1 किलो बटाटे. सध्याचा रेट काय चालू आहे सांगू शकशील? बटाट्यांचा तर परवा 50 रुपये किलो बघितलं. 50 रुपये किलो. 60 रुपयाच्या पुढेच आहे. 60 रुपये 60 किलो रुपयांनी चांगले. म्हणजे 1 किलो कांदे आणि 1 किलो बटाटे 100 रुपयाच्या बाहेर जाणार आहे. ओके ठीक आहे. तो चलो, ईश्वरीने पण स्वेटर घातलाय. वाजलेत संध्याकाळचे 5:45. चलो लेट्स गो. हे बघ बाळा, वीट अशा भाजतात. हे बघ, हे बघ. हा का भाजतात? विटा बनवतात बाळा. भाताचं तूस आहे हे बघ. ईश्वरीला दाखवला वीट कशी बनवतात आणि सगळे वीट कामगार आणि या सगळ्या गोष्टी दाखवल्या तिला. मेहनत काय असते ती पण दाखवली है ना. म्हणून बघितलंस तू 50 का हो? 50 काय काट रे हो? घेतले आपण कांदे बटाटे याच्यामध्ये टाक. अरे थांब, कांदे बटाटे पकड. आता कांदे बटाटे टाक याच्यामध्ये टाक. आता हे टाक. हे पण टाक. व्हेरी गुड. सायकल ह्याच्यात काय ते काय मळा, मळ्यामध्येच भाजी छान मिळेल. मी मठ म्हणते. तिथेच भाजी छान मिळेल, म्हणजे फ्रेश बाबांना छान छान ते असं काढून देतील. बाबांना सांग, बाबांना कुठली तरी अशी उचलून. वांगी चालतील, भेंडी चालेल, नाही चालणार वांगी. नंतर पालक चालेल, अजून मेथी असेल तर. वांगी नाही चालणार. अजून काय असतं? चालतात वांगी पण नाही चालतात. अजून काय बघ आहे ते. आता मी इथून काय सांगू तुला? वांगी नाही चालत. चालेल तुमचं बिघडलं तरी चालेल, पण वांगी खायलाच पाहिजे. बाबा बघ ना, नको माझं ऐकतच नाही. कुठली भाजी आणायची? अशी जाऊ नकोस, नीट आवर आणि मग जा. कळलं असेल तुम्हाला. जायचंय भाजी मंडईमध्ये नाही, पण भाजी मार्केटला जायचंय आणि काहीतरी भाजी आणायचे. जास्त करून सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5-1 किलो वांगी तरी आणावे लागतील है ना. काय पोट बिघडेल माझं, जरा जास्तच पोट बिघडेल. कारण ईश्वरीला ना खूप आवडतात वेगवेगळ्या कलरची वांगी, त्याच्यामुळे 5-1 किलो वांगी. अजून काय? पालेभाजी नाही. 5-1 किलो 10 किलो भेंडी, बटाटो पण आणि बटाटो लाल आहे. ठीक आहे. आणि बघ जरा भाजी आता मला सांगता येत नाहीये काही, पण मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो आणशील आणि म्हणशील मी भाजी आणली, तर ते भाजीमध्ये येत नाही. ते रोजच्या लागणाऱ्या गोष्टीमध्ये. ती भाजी नाही, त्याची भाजी करत नाही आपण, ते आमटी भाजीमध्ये घालतो. त्यामुळे भाजी स्पेसिफिक म्हणजे मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो हे भाजीचे पदार्थ नव्हे. त्याच्या व्यतिरिक्त जे असतं त्याला भाजी म्हणतो आपण. हे आज नवी माहिती मिळाली मला. मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो ही भाजीच आहे, बरोबर, पण तिची भाजी केली जात नाही पोळी. आणि हे ती का सांगते माहितीये का? कारण बऱ्याच वेळेला मी जेव्हा जातो तेव्हा मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो असं भाजी म्हणून घेऊन येतो. आणली भाजी. हा स्पेसिफिक काळजी नको करूस, मी जाणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोबी, नंतर वांगी किंवा अजून काय पडवळ, अजून काय असतं बरोबर. आणि काय असेल ती बघून. बरं, हे 4 दिवसासाठी आणायचे आपल्याला बरोबर. त्यामुळे खूप नाही 1, 2, 3, 4 4 दिवसानंतर आपल्याला एक ठिकाणी लॉंग रूटला जायचंय. त्याच्यामुळे ती भाजी सगळ्यात संपली पाहिजे, एवढीच भाजी मला घेऊन यायची, मला असं वाटतंय. तर मळ्यामध्ये जाऊया. पनवेलला आमच्या इथे छोटे छोटे असे मळे आहेत है ना. काय झालं, होतंय का नाही? हां काढ लवकर. हा इकडे मळा आहे, आमच्या घराच्या अगदी जवळ आहे. बघा किती मस्त भाजी लावली आहे.
सगळ्या प्रकारच्या भाज्या अवेलेबल आहेत सगळ्या. तर आपण इथे पालेभाजी घेऊन जाऊया. इथून मिळेल का बाळा? हो मिळेल. त्या ताईंना हाक मारावे लागेल आपल्याला है ना. बघ कसे वाफे लावलेत मस्त ना. आता बघा पनवेल तर आपलं शहर आहे, पण शहराच्या पालक आजूबाजूला सुद्धा किती मस्त शेती भाती लोक करतात है की नाही म्हणून. बघा किती मस्त वाटतंय ना. वातावरण पण संध्याकाळचं एकदम फ्रेश आहे. आणि या मोमेंटसाठी एक लाईक झालाच पाहिजे. आणि बघूया त्यांच्याशी बोलून बघूया आपण काय बोलतात ते. इथून हाक मारायची का? नाही जाऊया ना, जाऊया चल पुढे जाऊया चल. चल सूर्य पण मावळतं आता, 5:30 वाजलेत. आम्ही आहे ना भाजी शक्यतो प्रिफर करतो की मळ्यातली भाजी वगैरे, फ्रेश भाजी, शेणखतावरची भाजी असं शक्यतो. म्हणजे आता इथे बरेच लोक न्यायला येतात जागेवरती, कारण फ्रेश आणि ताजा माल मिळतो ना त्याच्यामुळे. काय झालं ये इकडे, कशाला गुरगुरतो? काय झालं ये, नको नको. कशाला गुरगुरतो ये ये. गुरुवारचा बाजार यांनी आता भाजी घ्यायला आलो, तर यांनी सांगितलं की भाजीवाले भाजी घेऊन बाजारामध्ये गेलो. तर आता आपल्याला जायचं आहे आपण बाजारात इथे भाजी बाजारात जाऊया चला. विचार राहतील गुरुवारचा बाजार हां भरतो. विचार नका काकांना. गुरुवारच्या बाजारात गेले भाजीवाले. काय बाजारात म्हणजे इथे विकत नाही, बंद इथे ना आज बंद आहे आता इथे. नाही रोजचं बंद का आजच? आजच बंद. हा बरं. आता आपण मार्केटमध्ये आलेलो आहे. पेट्रोल तिकडूनच घ्यायचं. अंकल ये ग्लोव्स दे दो. लेडीज जेंट्स एक ही रहता है. पहले 100 रुपए लेडीज का ले लो, 500 रुपए ले लो, 450 रुपए लेना चाहिए। आप ये धामधा से बोलते हैं, सब सामान में उतना ये नहीं होता। हम लोग रोज बैठकर बाजार में रोज लेकर ले लो। ये कितने का? होतोय का बघ ना बरोबर आहे. थोड़ा चढ़ाओ दादा मटर कसं आहे? 60 का 60 का आधा आहे. और फ्लॉवर 40 का 30 का है. थांब बघू दे. कोथिंबीर कसं आहे? 20 30 रुपये. ते खरेदी झाले. घ्यायचं का? हा? खूप धूळ, मरणाची धूळ होती बाबा है ना. तुला शिंकून नको झालं आपल्याला इथे. खूपच धूळ होती, खूप विचार पण नाही करू शकत. काय खूप ॲलर्जी आहे आपल्याला, त्याच्यामुळे आम्ही काहीच न घेता परत आलो. मला देवाचा उपास, देवाची प्रार्थना, आणि इकडे देवाला नैवेद्य दाखवलाय, दिवा पण लावलाय, आणि जेवणाची तयारी करून घेतलेली आहे सगळी. काय काय जेवायला आहे ते पण बघूया. जेवणामध्ये पुरी केले, भात, भाजी, आमटी आणि खीर असा मेनू आहे. सो जेवण घेतो. काय असतं खूप कधी कधी अशी जास्त गडबड होते, धांदर होते, पळापळ होते, पण त्याच्यामधून सुद्धा बाहेरचं काही कामं असतील, मार्केटला जायचं असेल, किंवा नुसतं ऑफिस करून पण उपयोग नाही, घर पण बघावं लागतं माणसाला, नाहीतर मग बायको खूप चिडते. आज पण तिने मला सांगितलं होतं भरपूर भाजी घेऊन ये, पण मी पण आलो नाही, कारण मार्केटमध्ये खूप धूळ होती आणि धुळीची ॲलर्जी आहे. त्याच्यामुळे जसं आम्ही गेलो तसं पळून आलो. आणि ईश्वरीची मार्केटला जाण्यासाठी घरातनं गेलोच नव्हतं. बरोबर. पण झालं काय माहिती आहे का, ईश्वरीची सायकल आम्ही विदाऊट लॉक बाहेर ठेवली होती. तिथे आम्हाला पार्क करून देत नव्हते, सायकल सुद्धा. हो, सायकल पण पार्क करून देत नव्हते. सायकल घेऊन गेला होता. हो, त्याच्यामुळे मग आम्ही सायकल तिथं लॉक नाही, त्याच्यामुळे म्हटलं कोणी पटकन घेऊन गेलं तर वाट लागेल. त्याच्यामुळे पटकन तिथून मग आहे तसं निघून आलो. असं झालं होतं. ईश्वरी नाराज आहे, कारण तिला आज जरा केअर काढायला लावला घरामध्ये. मग बरं, माझ्यामुळे नाराज आहे. आतमध्ये जाऊन बसले, ये जेवायला लवकर चल. सो व्हॉट एव्हर, हरकत नाही, घर आहे, चालणार. राग रुसवे फुगवे कॉमन आहेत. काय प्राजक्ता, काय म्हणणं आहे तुझं? चालूच असतात आमच्यासारखे, प्रत्येक घरामध्ये आहे ना. मग राग आला म्हणजे काय करायचं? मनाविरुद्ध झालं की राग येतोच ना. मग राग आला की काय करायचं?
काहीच करायचं नाही, शांत बसायचं. आता पोट कमी होतो. परफेक्ट सल्ला आहे, पटलेला सल्ला आहे. राग आला की शांत बसायचं. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल एक छानशी कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, फर्स्ट टाइम वॉच करत असाल तर सबस्क्राईब करा. असेच छान छान फॅमिली ब्लॉग आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो. काय ईश्वरी काय म्हणशील? बरोबर ना? ईश्वरी भूक लागली, खाण्यामध्ये मशगूल आहे आणि प्राजक्ताचा पण आहे उपास. सो आता जास्त वेळ घेत नाही, जेवून घेऊया. भेटूया अशाच एखाद्या एक्साइटिंग फॅमिली ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. धन्यवाद, आभार. आमटीत मीठच घातलं नाही. अरे तू काय सांगितलंस मगाशी? मला बरोबर आहे मीठ.